लक्ष्मीचा काही अभाव असेल तर श्रावण सोमवार व्रत हे अतिशय उत्तम मानलं जातं. श्रावणात लोक नकळत कोणत्या चुका करतात? महादेवांना वाहू नाही. लव्ह मॅरेजमधील अडथळे दूर होण्यासाठी लव्ह मॅरेज होण्यासाठी या हां. श्रावणात कोणते उपाय करावेत? अतिशय सोपा उपाय मी सांगते. शनी साडेसातीचा त्रास कमी व्हावा, शनीपेढेपासून मुक्तता मिळावी यासाठी एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे. श्रावण महिन्यात धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत? श्रावण महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी व्यवसाय किंवा दुकान चालत नसेल तर महादेवांची उपासना कशी करावी? महादेवाची पूजा पूर्ण झाल्यानंतर महादेवांना शिवमूठ वाहणे हे खूप महत्त्वाचं आहे. समजा नोकरी मिळत नसेल किंवा जॉबमध्ये काही अडचणी असतील तर त्यासाठी या श्रावणात कोणते उपाय करावेत? मध आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी कधीही वस्त्र परिधान करू नाही. महिलांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू नाही. त्यांनी या मंत्राचा जप करावा. ऋणमुक्तीसाठी कोणते उपाय करावे? ऋणमुक्तीसाठी महादेवांना पांढरे तीळ अर्पण करावेत. पितृदोष निवारण्यासाठी या श्रावणात आपण कोणते उपाय करावे? अभिषेकाची अजून एक प्रोसेस आहे. पहिलं पाणी वाहिलं जातं, त्यानंतर साखर वाहिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला संपूर्ण श्रावणात फक्त एकच उपाय करायचा असेल तर तो त्याने कोणता करावा? एक सर्वात उत्तम उपाय आहे. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या प्रत्येकाच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण होतात. शिवपूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत, कोणते उपाय करावेत, भगवान शिवांचा आणि श्रावणाचा नेमका काय संबंध आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात आपण अधिकाधिक आध्यात्मिक लाभ कसा घेऊ शकतो, अशा बऱ्याचशा प्रश्नांवरती आज आपण एक छानसा उहापोह करणार आहोत. त्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा शंकांचे निरसन आज आपण करणार आहोत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. सोबतच व्हिडिओला हाईप देखील करा. चला तर मग वेळ न दवडता आजच्या उहापोहची सुरुवात करूया. मॅडम वेलकम. आमच्या चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. थँक्यू प्रिया. आणि आज तू मला पुन्हा एकदा संधी दिली आहेस त्याबद्दल तुझेही मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. तर मॅडम आजच्या पॉडकास्टची सुरुवात या प्रश्नापासून करू की श्रावण महिना इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि भगवान शिवांचा आणि श्रावणाचा नेमका संबंध काय आहे हे आम्हाला सांगा. देवशयनी एकादशी माहिती आहे का तुला? देवशयनी एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान निद्रिस्त अवस्थेत जातात आणि त्यानंतर पुढचे 4 महिने ते महादेवांवरती सोपून जातात. त्यातल्या त्यात श्रावण महिना जो आहे हे पूर्ण सृष्टीचा भार महादेव सांभाळतात. म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवांना खूप महत्त्व आहे. म्हणून शिवाची भक्ती करा असं सांगितलं जातं आणि ती लवकर तिथपर्यंत पोहोचते. श्रावण महिन्यात केलेली पूजा, जप आणि उपाय इतर महिन्यापेक्षा अधिक फलदायी का मानली जाते? हो, कारण जेव्हा सृष्टीचा भार महादेवांनी स्वीकारला आहे, त्यावेळेस जेव्हा तुम्ही त्यांची भक्ती करता, तेव्हा ती कमी वेळामध्ये तिथपर्यंत पोहोचते आणि आपण तर नेहमी शंकराला भोळा शंकर असंच म्हटलेलं आहे, बरोबर? त्यामुळे तुम्ही महादेवाची कुठलीही आराधना करा, उपास करा, जप करा, ते लवकरात लवकर महादेवांपर्यंत पोहोचतं आणि तुम्हाला मनोवांछित फल मिळत असतं. थोडं आता आपण व्रत आणि नियमांबद्दल जाणून घेऊ. तर श्रावण सोमवार व्रताची योग्य पद्धत काय आहे आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावे? श्रावण सोमवार हे खूप पवित्र व्रत आहे. श्रावण सोमवारचं व्रत करून पार्वतीने महादेवांना प्राप्त केलेले आहे पती स्वरूपात. त्यामुळे खूप महत्त्व आहे श्रावण सोमवार व्रताला. लक्ष्मीचा काही अभाव असेल, लक्ष्मीसाठी आपण खूप प्रयत्न करतो, ठीक आहे, त्याच्यात काही अडचणी असतील तर श्रावण सोमवार व्रत हे अतिशय उत्तम मानलं जातं. सकाळी लवकर शुचिर्भूत व्हावे, त्यानंतर षोडशोपचार आपले सगळे आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य निश्चित द्यावं. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाणे शक्य असेल तर अतिशय उत्तम, नाही तर आपल्या घरात शिवलिंग स्थापन करावे. शिवलिंगला अभिषेक करावा. दुधाने अभिषेक केलेला अतिशय उत्तम. पाणी दूध आणि पाणी दूध असा क्रम असावा. बऱ्याचदा पंचामृतानेही अभिषेक केला जातो, तोही अतिशय उत्तम. किंवा अभिषेकाची अजून एक प्रोसेस आहे. पहिलं पाणी वाहिलं जातं, त्यानंतर साखर वाहिली जाते, त्यानंतर दूध वाहिलं जातं,
त्यानंतर दही वाहिलं जातं, नंतर मध वाहिलं जातं आणि पुन्हा पाणी वाहिलं जातं. पंचामृतापैकी कोणताही पदार्थ जेव्हा तू शिवलिंगला वाहशील, त्यानंतर पुन्हा पाणी वाहणे हं. हे तितकंच महत्त्वाचं आहे. हं. ओके. त्यानंतर शिवलिंगला व्यवस्थित छान पुसून छान स्थापना करायची आहे पांढऱ्या कलरच्या वस्त्रावरती. बरं. पांढरं फूल व्हायचं आहे. शिवाला धोत्र्याचं फूल अतिशय प्रिय आहे. तर पांढरं फूल तू वाहशील. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी उपवासाचं खूप महत्त्व आहे. हं. उपवास जसा सोसवेल त्याप्रमाणे करावा. काही लोक फलाहार घेतात, काही लोक आपल्याला खिचडी आणि हे उपवास म्हणलं की ह्या गोष्टी खूप आवडतात. आहेतच. हां. हो. शेवटी काय आहे ना, की आपला भाव हा खूप महत्त्वाचा आहे. तो महादेवांपर्यंत पोहोचतो. हं. हां. आणि त्यानुसार तुम्ही कुठलीही गोष्ट किती मनापासून करताय, हं. त्यावरती तुम्हाला तुमची फळंही मिळत असतात. बरोबर. त्यामुळे उपास तुम्हाला जसा सोसवेल त्याप्रमाणे तुम्ही उपास करावा. उपवासाचे कुठलेही नियम नाही आहेत. फक्त संध्याकाळी उपवास सोडावा आणि दिवसभर तुमचा उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतात. हं. काही वृद्ध लोकांना उपवास करणे शक्य नसते. त्यांनी नाही केला तरी चालेल. महादेवाची भक्ती त्यांनी केली, महादेवाचा मंत्रजप त्यांनी केला तरीही त्यांना त्याचं फळ तितकंच छान मिळत असतं. हं. महादेवाच्या मंत्राचा जप करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि महादेवाची पूजा पूर्ण झाल्यानंतर महादेवांना शिवमूठ वाहणे हं. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक आठवड्याला प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ येत असते. करेक्ट. कधी तांदूळ असतात, कधी तीळ असतात, कधी जव असते. ज्याप्रमाणे तुम्हाला शिवमूठ असेल त्याप्रमाणे तुम्ही ते शिवमूठ व्हावी आणि मग तुमची पूजा तिथे सफल होते. जेव्हा अच्छा. शिवमूठ व्हाल त्यावेळेस तुम्ही त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून मग शिवमूठ वाहणे हं. हे खूप महत्त्वाचे आहे. बरं. तर मग शिवमूठ किती वेळा वाहावी? 5 वेळा किंवा 7 वेळा शिवमूठ व्हावी. बरं. अजून एक उपवासासंबंधित प्रश्न आहे. हां. तर बरेच जण, जसं की माझी एक मैत्रीण आहे, बरं. ती उपवासाला पोहे खाते. हां. ठीक आहे. तर मग असं आपल्या मनाप्रमाणे गोष्टी खाणं उपवासाला योग्य आहे का? नाही. हं. पोहे चालत नाही. तांदूळाचा पदार्थ आहे. हं. त्यामुळे तांदूळ हे आपल्या उपवासामध्ये उपवासासाठी नाही चालू शकत, बनलं नाही. मोडतच हं. नाहीत. हं. हां, त्यामुळे नाही चालत. अजून एक तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये उल्लेख केला होता, की उसाच्या रसाचा देखील आपण हं. अभिषेक घालू शकतो. निश्चित, निश्चित. तर ह्या सोमवारच्या व्रतादिवशी हं. उसाच्या रसाचा अभिषेक घातला तर चालेल का? हो, एकदम छान. लक्ष्मी प्राप्तीसाठी महादेवांना उसाच्या रसाचा अभिषेक घालणं आणि 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं हा अतिशय उत्तम मानला जातो. ओके. हं. तर मग श्रावणात प्रत्येकाने पाळावेत हं. असे 5 महत्त्वाचे नियम कोणते आहेत? सर्वात महत्त्वाचा एक नियम सांगू, चिडचिड करू नये. शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कुणाचा अपमान करू नये. आजकाल काय आहे, उशिरा उठणे हा हं. प्रघात झालेला आहे. हो. तर जितक्या लवकर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठाल ते अतिशय उत्तम आहे. मी म्हणेन पूर्ण श्रावण महिना तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि जप केला त्याचं फळ तुम्हाला 1000 पटींनी जास्त मिळतं. अच्छा. त्यामुळे इतकं हा पवित्र मानला जातो महिना की यामध्ये तुम्ही जे नियम पण एक आहे, जो नियम तुम्ही ठरवाल तो पूर्ण महिनाभर नियम करणं हे खूप गरजेचं आहे. काही लोक पूर्ण महिना श्रावण महिना उपास करतात. हं. म्हणजे नुसता सोमवार नाही, कुठलाही वार, सगळे 7 वारांपैकी सगळे वार उपवासाचे केले जातात. हं. पूर्ण श्रावण महिना 30ही दिवस उपवास केला जातो, संध्याकाळी सोडला जातो. अच्छा. अशा पद्धतीने पण उपवास केले जातात. हं. म्हणजे जसे आपण नवरात्रीला 9 दिवस उपवास करतो आणि Exactly. रात्री उपवास सोडतो Yes. त्याप्रमाणे. नाही प्रिया, हं. नवरात्रीला आपण 9 दिवस पूर्ण उपवास करतो आणि हं. 10व्या दिवशी उपवास सोडतो. हं. इथे आपण दिवसभर फराळाचं खाऊ शकतो, निरंकार करू शकतो, फलाहार घेऊ शकतो हं. आणि संध्याकाळी मात्र तुला अन्न खाणं काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही संध्याकाळी तू उपवास सोडू शकतेस. अच्छा. हां. श्रावणात लोक नकळत कोणत्या चुका करतात ज्यामुळे त्यांना त्याचे फळ कमी मिळते? महादेवांना तुळस वाहू नये. अच्छा. ठीक आहे. हे जर तुम्ही तुळसपत्र जर महादेवाला वाहिलं तर ते चुकीचं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही तुमच्या हं. पूजेचं. तुम्हाला त्रास काही होत नाही बरं का प्रिया, पण तुम्ही जी भक्ती करता त्याचं फळ मिळत नाही. माहीत नसल्यामुळे जेव्हा ह्या गोष्टी केल्या जातात त्यावेळेस
कुठेतरी त्याचा त्रास न होता फळ काहीच मिळणार नाही. ठीक आहे. हो ना. मी बऱ्याच वास्तूंमध्ये प्रिया व्हिजिटसाठी गेले आहे. तर ना काही ठिकाणी मला असे अनुभव आलेत, की मॅडम आम्हाला पूजा करण्यासाठी वेळ होत नाही. हं, त्यामुळे घरामध्ये देवांची पूजाच केली जात नाही. हं. बरोबर. तर श्रावण महिन्यामध्ये असं बिलकुल करू नका, की देवाची पूजा करायला जमलं नाहीये आणि आम्ही पूजा केली नाहीये. हं, हं. हं. सकाळी लवकर उठायला नाही जमलं. माझं तर अगदी स्पष्ट मत आहे, की तुम्ही लवकर उठून पूजा करणं गरजेचं आहे. पण नाही जमलं तर पूजा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. घरात पूजा होणं, आरती होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. हं. आजकाल मुलं ना आई-वडिलांचं ऐकत नाहीत. हं. मला हवा तो मी रंग घालणार. ठीक आहे. आणि मी आज पाहिलंय, की खूप मुलांचा काळ्या कलरकडे जास्त कल आहे. हो. तर श्रावणी सोमवारच्या दिवशी कधीही काळे वस्त्र परिधान करू नाही. हा नियम खरोखर पाळला तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. तर मग शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या अर्पण करू नयेत हे आम्हाला सांगा? महादेवांना धोत्र्याचं फूल अतिशय प्रिय आहे. शिवलिंगवरती धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलाचं पान, व्हाईट कुठलंही फूल हे हं. वाहणं खूप महत्त्वाचं आहे. वासाचं पांढऱ्या कलरचं फूल तेही जरी तुम्ही वाहिलं तरी महादेवांना प्रिय आहे. अजून एक तुला सांगू, या सीझनमध्ये ना प्रिया हं. ब्रह्मकमळ उमलतं. हं. हां, ते जर तुम्ही महादेवांना अर्पण केलंत तर ते अतिशय पुण्य खूप मोठं आहे त्याचं आणि त्याचं फळ तुम्हाला खूप छान मिळतं. बरोबर. जेव्हा तुम्ही ब्रह्मकमळ महादेवांना अर्पण करता त्यावेळेस तुम्ही नमः शिवायचा जप 108 केलात तर निश्चित तुम्हाला त्याचं फळ खूप छान मिळणार आहे. त्यानंतर कुठल्या गोष्टी वाहू नाहीत, बरोबर? कोणतेही खंडित गोष्ट तुम्ही महादेवांना वाहू नाही. हं. खंडित म्हणजे कसं, आता बघ आपण बऱ्याचदा मंदिरात जातो, तिथून आपण बेलपान घेतो, फुलं घेतो, बरोबर? तर बेलपान फाटलेलं असतं, हो. तुटलेलं असतं, बरोबर? तर अशा पद्धतीचं कुठलंही पान महादेवांना वाहू नाही. बेलाचं पान पूर्ण स्वरूपात असणं गरजेचं आहे. ठीक हं. आहे. कोणतंही फूल हं. धुवून कधीही महादेवांना वाहू नाही. ज्या स्वरूपात ते आहे त्या स्वरूपातच फूल वाहिलेलं केव्हाही चांगलं. अच्छा, म्हणजे हं. धुवायचं नाही. नाही धुवायचं. ओके. त्यानंतर नारळ आपण महादेवांना अर्पण करावा. कधीही नारळ फोडू नाही. हं. पूर्णच्या पूर्ण स्वरूपात अर्पण करावा महादेवांना नारळ. हं. याचं कारण आहे, जेव्हा शंकर भगवान पार्वतीकडे निघाले होते त्यावेळेस महादेवांनी गणपती बाप्पांचा शिरच्छेद केला होता. हं. म्हणून तेव्हापासून शिवजींना कधीही कुठलीही खंडित गोष्ट वाहिलेली चालत नाही. म्हणून नारळ फोडू नाही. हं. अख्ख्या पूर्ण स्वरूपातच नारळ तुम्ही वाहणं हे खूप गरजेचं आहे. ओके. तर मग सोमवारच्या दिवशी बेलाचं पान तोडावं की नाही? नाही, सोमवार सोडून तुम्ही कधीही बेलाचं पान तोडू शकता. ओके. महादेवांना हळद कुंकू सुद्धा वाहिलेले चालत नाही. त्यानंतर केतकीचे फूल महादेवांना कधीही अर्पण करू नाही. हं. त्यामागे एक कथा आहे, की केतकीच्या फुलाने खोटं बोललं होतं, त्यामुळे महादेवांना हे वाहिलेलं अजिबात चालत नाही. अच्छा. आपण जेव्हा महादेवांना अक्षता वाहतो त्यावेळेस त्या सुद्धा खंडित असू नयेत. हं. बघ, पूर्ण स्वरूपात तांदूळ वाहणं हे हं. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे अक्षता सुद्धा पूर्ण स्वरूपात वाहणं हे हं. तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे अख्खा तांदूळ. अख्खा तांदूळ. हं. ठीक आहे. महादेवांना कधीही तांब्याच्या कलशातून दूध वाहू नये. पाणी पाणी वाहिलं? वाहिलं तर अतिशय उत्तम, पण तांब्याच्या कलशातून कधीही महादेवांना दूध वाहू नये. हं. ही काळजी घ्यायची आहे. तुला अजून एक सांगू का? बऱ्याचदा काय होतं, मी खूपदा पाहिलंय, की महादेवाच्या मंदिरात लोकं जातात, तिथून पाणी भरतात आणि तिथेच वाहतात. हो. तर खरी अशी पद्धत आहे, की पाणी तुम्ही तुमच्या घरातून घेऊन जा हं. आणि महादेवांना अर्पण करा. तर मग बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे? हं. त्यामागे आपलं शास्त्र नेमकं काय सांगतं? महादेवांना बेलपत्र हे उलट्या स्वरूपात व्हावे. सरळ कधीही व्हायचं नाही. नेहमी उलट्या स्वरूपात बेलपत्र व्हायचं आहे आणि तसंच आपल्या शिवपुराणातही सांगितलं गेलेलं आहे. ओके. 108, 51 तुम्ही बेलपत्र वाहू शकता. कमीत कमी 5 असे बेलपत्र या क्रमाने तुम्ही वाहू शकता. बरं. तर मग बेलपत्र वाहताना हं. कोणता मंत्र म्हणावा? ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करून मग बेलपत्र अर्पण केलं तर ते अतिशय उत्तम राहतं. तर मग शिवलिंगाला हं. कशा पद्धतीने प्रदक्षिणा घालावी?
शिवलिंगला प्रिया कधीही पूर्ण स्वरूपात प्रदक्षिणा घातली जात नाही. अभिषेकाचं जल जिथून बाहेर पडतं तिथपर्यंत प्रदक्षिणा आपली अर्धी होते आणि पुन्हा मंदिरासमोर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ती प्रदक्षिणा पूर्ण होते. हं. अशा पद्धतीनं महादेवांना तुम्ही 21, 11 आणि 108 अशा प्रदक्षिणा नक्कीच घालू शकता. तर मग शिवलिंगाची पूजा करताना आपले तोंड कोणत्या दिशेला असावे? जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळेस आपलं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. जिथून जलधारा बाहेर जात असते, अभिषेकाचं पाणी जिथून बाहेर जातं त्या दिशेला कधीही तुमचं तोंड असू नये. अच्छा. हां. तर मग मंदिरात घंटा वाजवण्याचे शास्त्र काय आहे? ती कधी आणि किती वेळा वाजवावी हे सांगा. खूप लोकांना ना माहीत नाही आहे प्रिया. काय होतं ना, मंदिरात जेव्हा जातात तेव्हा मी सुद्धा खूपदा पाहिलंय, डाव्या हाताने घंटानाद केला जातो. तर ती योग्य पद्धत नाही आहे. कधीही तुम्ही घंटी वाजवताना, देवाची घंटा असू दे, घरात घंटी वाजवताना असू देत, तुम्ही नेहमी उजव्या हातानेच घंटा वाजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण आरती करतो देवाची आणि डाव्या हातात घंटा असते आणि हो. उजव्या हाताने तुम्ही आरती करत असतात, राईट? बरोबर. तर असं न करता आधी तुम्ही पूर्ण आरती करून घ्या आणि सगळ्यात शेवटी तुम्ही उजव्या हातानेच घंटानाद करा. कधीही डाव्या हाताचा वापर तुम्ही घंटा वाजवण्यासाठी करू नका. कोणतंही देवकार्य करताना हां. डावा हात वापरू नका. वर्जच करावा. ओके, ठीक आहे. तर मग श्रावणात कोणत्या मंत्राचे पठण करण्यास सांगितले आहे? श्रावण महिना इतका पवित्र महिना आहे. मी मगाशीच तुला म्हटलं की महादेवांचा वास धरतीवरती असतो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जपला खूप महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे. अच्छा. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का प्रिया? महादेवांच्या मंत्रामध्ये आधी समर्पण आहे आणि मग देवाचं नाव आहे. अच्छा. तू जर बाकीचे मंत्र कुठले पाहिले तर ओम विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्म्यै नमः, बरोबर? नमः हे शेवटी शेवटी येतं, येतं. बरोबर? आधी देवाचं नाव येतं आणि मग शेवटी नमः येतं, मग समर्पण येतं. पण महादेवाच्या मंत्रामध्ये आधी समर्पण आहे, ओम नमः शिवाय, मग देवाचं नाव आहे. म्हणजे परमेश्वराला काय सांगायचंय, आधी तुमचे समर्पण मला खूप महत्त्वाचे आहे आणि मग देवाचं नाव आहे. म्हणून या महिन्यामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. अच्छा. तर मग ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किती वेळा करावा? ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करणं हा अतिशय उत्तम आहे. पण खूप लोकांना जमत नाही. मग 21 वेळा म्हटलं तरी चालतो आणि काही वेळेला 1,000 मंत्राचं, 1,00,000 मंत्राचं अनुष्ठानही करणारे लोक आहेत आणि ते केलं जातं. त्याचं पावित्र्य खूप मोठं आहे. तर घरच्या घरी आपण अनुष्ठान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो का? हो, निश्चित प्रिया. फक्त काय आहे ना, की तू एखादी वेळ ठरवलीस, त्या वेळेलाच बसणं गरजेचं आहे. येता जाता बऱ्याचदा मंत्र म्हटला जातो आणि मी माझं कंप्लीट केलं असं नाही चालत. अनुष्ठान म्हणजे एका ठिकाणी बसून तू तो मंत्र जप विशिष्ट संख्येत एक दिवसभरात करणं, पूर्ण श्रावणमध्ये करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, अजून एक म्हणजे नॉर्मल अभिषेक आणि रुद्राभिषेक या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. नॉर्मल अभिषेकमध्ये मी म्हटलं तसं की आपण फक्त नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करत असतो. रुद्राभिषेकमध्ये रुद्रपठण केलं जातं आणि मग अभिषेक केला जातो. अच्छा. महिलांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू नाही. त्यांनी फक्त नमः शिवाय किंवा रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा. तर आता आपण उपायाबद्दल जाणून घेऊया. श्रावण महिन्यात धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत? श्रावण महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी उसाच्या रसाचं खूप महत्त्व आहे. उसाच्या रसाने तू महादेवांना अभिषेक केला तर अतिशय उत्तम लक्ष्मी तुझ्यापर्यंत पोहोचते. अच्छा. चिरकाल टिकणारी लक्ष्मी तुझ्याकडे येते. व्यवसाय किंवा दुकान चालत नसेल तर महादेवांची उपासना कशी करावी किंवा श्रावणात कोणते उपाय करावेत? अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत, मूठभर अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि महादेवांवरती अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा तू आणि अशा मुठीच्या स्वरूपात ते घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे करत अर्पण करायचे आहेत. असे 108 नाव तुला घ्यायचे आहेत. ओम नमः शिवाय आणि तांदूळ अर्पण करायचे आहेत. हे तुला 41 दिवस करायचं आहे. हे केल्यानंतर तुला निश्चित फलप्राप्ती मिळते.
समजा नोकरी मिळत नसेल हं. किंवा जॉबमध्ये काही अडचणी असतील, तर त्यासाठी या श्रावणात कोणते उपाय करावेत? मध आणि केसर हे दोन्ही एकत्र करायचं आहे आणि शिवलिंगला अर्पण करायचं आहे. तुला गुरुबळही मिळतं आणि शुक्राचंही बळ मिळतं. यामुळे तुझं जॉबचं काम थोडक्यात काय लक्ष्मीही प्रसन्न होते आणि हं. तुझं जॉबचं काम जे गुरुबळ मिळाल्यामुळे तुझं जॉबचं कामही होतं. हं. हे दोन्ही एकत्र करून शिवलिंगला अर्पण केलं तर निश्चित तुझं जॉबचं काम होतं. अच्छा. हं. अजून एक म्हणजे लग्न जमत नसेल हं. किंवा विवाहात हं. अडथळे येत असतील, हं. तर त्यांनी कोणते उपाय करावे? महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वतीला शृंगार दान तू केलंस तर निश्चित लग्न ठरण्यासाठी तुला मदत होते. 21 सोमवार तुला पार्वतीला शृंगार दान करायचं आहे. त्याने लग्नातील अडथळे पूर्णपणे दूर होतात. अच्छा. हं. ऋणमुक्तीसाठी कोणते उपाय करावे? ऋणमुक्तीसाठी महादेवांना पांढरे तीळ अर्पण करावेत. असं तुला 21 सोमवार करायचं आहे आणि ऋणमुक्तेश्वर मंदिरामध्ये जर तुला हे अर्पण करता आलं तर हे अतिशय उत्तम. आणि मगाशी मी म्हटलं तसं पाणी लावून थोडंसं आणि मगच ते अर्पण करायचे आहेत. अच्छा. किती वेळा अर्पण करावे? एकदाच अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. वैवाहिक जीवनात सतत वाद होत असतील, तर त्यांनी या श्रावणात कोणते उपाय करावे? हा प्रश्न ना खूप ठिकाणी मी पण पाहिलेला आहे. हां, तर एक फक्त करायचं आहे. पूर्ण श्रावण महिना पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा दही दोन्हीपैकी काहीही एक तुम्ही तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये घालून त्याने स्नान करायचं आहे आणि पती आणि पत्नी दोघांनी मिळून गंगाजल किंवा गुलाबजलने शिवलिंगला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर महादेवाचा मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. कर्पूर आरती तुम्हाला निश्चित करायची आहे. याने तुम्हाला निश्चित फायदा होतो. दोघांमधले वाद निश्चित मिटतात. अच्छा. लव्ह मॅरेजमधील अडथळे दूर होण्यासाठी, लव्ह मॅरेज होण्यासाठी या श्रावणात कोणते उपाय करावेत? अतिशय सोपा उपाय मी सांगते. एक मातीचं शिवलिंग मुलीने स्थापन करावे आणि त्याची पूजा दोघांनी मिळून करावी. ज्याच्या बरोबर लग्न करायचं आहे त्याने शृंगारदान त्या शिवपिंडीला द्यायचं आहे आणि हिने महादेवांची मनोभावे प्रार्थना करायची आहे. लव्ह मॅरेजमध्ये जे काही अडथळे असतील ते निश्चित दूर होतील. अच्छा. साडेसातीपासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावणात कोणते उपाय करावेत? शनी साडेसातीचा त्रास कमी व्हावा, शनीपेढेपासून मुक्तता मिळावी यासाठी एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुला मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्यात आपला चेहरा पाहायचा आहे आणि शनी मंदिरात जाऊन ते तेल शनीला अर्पण करायचं आहे थोडे आणि थोडे दिव्यामध्ये टाकून यायचं आहे आणि ते भांडे तुला मंदिरामध्ये दान करायचं आहे. असे केल्यामुळे निश्चित तुला शनीपीडेपासून मुक्तता मिळते किंवा त्रास कमी होतो. अच्छा. हा उपाय कोणत्या दिवशी करावा? हा उपाय शनिवारी केला तर अतिशय उत्तम. ओके. राहू केतू दोष निवारण्यासाठी कोणते उपाय करावेत? राहू केतूच्या पीडेपासून मुक्तता होण्यासाठी तू बैलाला हिरवा चारा 21 सोमवार खाऊ घातलास तर निश्चित तुला त्याचा फायदा होतो आणि राहू केतूच्या त्रासातून नक्कीच मुक्तता होते. पितृदोष निवारण्यासाठी या श्रावणात आपण कोणते उपाय करावेत? सोमवारी घरातून निघताना आपल्या घरातूनच पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत. घरात देवासमोर प्रार्थना करायची आहे. मला जो काही पितृदोष आहे, पितृपीडा असेल त्याच्यातून माझी मुक्तता होऊ दे आणि ते जल तुला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. त्यामुळे निश्चित तुला पितरांपासून मुक्तता मिळते. अच्छा. लोकांच्या मनात बऱ्याचशा शंका असतात, बरेचसे प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा या आजच्या सेगमेंटमधून प्रयत्न करू. नक्कीच. तर माझा पहिला प्रश्न आहे की ओम नमः शिवाय कधी म्हणावे आणि महामृत्युंजय मंत्र कधी म्हणावे हे आम्हाला सांगा. सांसारिक सुखासाठी, भौतिक सुखासाठी, आपल्या घरातल्या सर्वांच्या रक्षणासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि घरामध्ये एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आणि अतिशय त्रास होतो आहे अशा वेळेस मृत्युंजय मंत्राचा पाठ केला जातो. ते केल्याने आजारी व्यक्तीला निश्चित फायदा होतो. शिवलिंग घरात ठेवताना कोणते नियम आपण पाळावेत? शिवलिंग जेव्हा आपण घरात ठेवतो 2-2 शिवलिंग असू नाहीत. ठीक आहे. शिवलिंगचा साईज हा लहानच असावा. आपल्या तळहातापेक्षा मोठा नसावा. खूप घरांमध्ये मोठे मोठे शिवलिंग ठेवले जातात. तर ते नाही चालत. अगदी छोटा शिवलिंग घरामध्ये पूजण्यास मान्यता आहे. मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे
तुळशी वृंदावनासमोर शिवलिंग ठेवलं जातं. तर तसं ठेवणं योग्य आहे का? नाही प्रिया, हे कधीच मान्य नाहीये. शिवलिंग कधीही तुळशीसमोर स्थापन करू नाही. हा दोष मानला जातो, त्याचा त्रास होऊ शकतो. तुलसी मातेने कायम विष्णूची भक्ती केलेली आहे. तिथे हं. शाळीग्रामचा वास आहे. हां, त्यामुळे काय आहे ना, की तुळशीसमोर तू विठ्ठलाची मूर्ती ठेवू शकते, बाळकृष्ण ठेवू शकते. हं. बघ, तुलसी विवाहाला बाळकृष्णाशी तुळशीचा विवाह लावला जातो, बरोबर? हो. त्यामुळे कधीही शिवलिंगची स्थापना तुळशीसमोर करू नाही. उसने दिलेले पैसे किंवा अडकलेले पैसे परत येण्यासाठी कोणते उपाय करावेत? डाळिंबाच्या दाण्यांचा ज्यूस काढायचा आहे. डाळिंबाच्या रसाने शिवलिंगला अभिषेक केला आणि त्यावेळेस तुम्ही जर प्रार्थना केली, की माझे असे-असे पैसे अडकलेले आहेत, हं. हे जर केलं तर नक्कीच तुमची उधारी वसूल होते. हं. मात्र हे जोपर्यंत होत नाही आहे, थोडक्यात श्रावण महिना पूर्ण तुम्ही जेवढे श्रावणी सोमवार येतील, तेवढे पूर्ण महिनाभर केले तर अतिशय उत्तम. तर मग ज्याचे पैसे अडकलेत त्याने हा उपाय करावा की घरच्या कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल? नाही प्रिया, ज्याचे पैसे अडकले आहेत, त्यानेच जर हा उपाय केला, हं. तर लवकर फलप्राप्ती होते. त्याच्यासाठी जर कोणी केला, तर त्याला वेळ निश्चित लागू शकतो. बरोबर. हं. आता श्रावणात मांसाहार, मद्यपान करू नये असे म्हणतात. हं. तर त्यामागे आपलं शास्त्र काय सांगतं? पवित्र महिना आहे आणि हे वर्ज्य सांगितलेलं आहे. श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य सांगितलेला आहे आणि मद्यपानही वर्ज्य सांगितलेलं आहे. कारण भगवान शंकरांचा वास आपल्या पृथ्वीतलावरती असतो. हं. जितकं तुम्हाला पावित्र्य राखता येईल तेवढा प्रयत्न सांगितलेला आहे. हं. त्यामुळे हे नाहीच, तामसी अन्न आहे. तामसी गोष्टी या करू नाहीत. कांदा आणि लसूण हे सुद्धा खाणे वर्ज्य सांगितलं आहे. कारण हा जो काही आहार आहे सगळा, हा तामसी आहार आहे. हं. त्यामुळे ते खाऊ नाही आणि ते करूही नाही. सात्विक घ्यावं. आहार, सात्विक भोजन घेणं हे केव्हाही उत्तम. तर मग श्रावणात दान कोणते करावे आणि कोणाला करावे? श्रावणामध्ये अन्नदानाचंही खूप महत्त्व आहे. एखाद्या गरीबाला, गरजूला जर तू अन्नदान केले, तर त्याचा निश्चित तुला फायदा होतो. ज्याला तू ओळखत नाहीयेस, अशा व्यक्तीला जर तू अन्नदान केले, तर त्याचा निश्चित तुला फायदा होतो. शनिपीडेपासून मुक्ततेसाठी लोखंडी वस्तूचे दान, काळी छत्री, चप्पल आणि मोहरीचं तेल जर तुम्ही दान केले, तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. एखादा व्रत किंवा नियम मोडला तर काय करावे? नियम मोडला किंवा व्रत मोडलं असं आपण म्हणू शकत नाही. कुठलीही गोष्ट मुद्दाम होत नाही. हो. चुकून होत असते. मग त्याचं वाईट परिणाम काहीच होत नाही. पण मग काय आहे ना, की देवाची माफी मागावी, हं. क्षमा याचना करावी आणि पुढे तुमचं जे काही नियम असतील ते चालू ठेवावेत. बरोबर. त्याचा फारसा काही नुकसान तुम्हाला होत नाही. आता बरेच लोक नंदीच्या कानात इच्छा सांगतात. तर त्या खरंच पूर्ण होतात का? हो प्रिया, ते खूप महत्त्वाचं आहे आणि कसं आहे ना, की नंदी हा शिवगणांपैकी एक आहे आणि शिवाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नंदीच्या कानात जर तुझी, आणि तो प्रघात चालत आलेला आहे. नंदीच्या कानामध्ये तू एखादी गोष्ट, तुझी इच्छा सांगितली, तर ती लवकर निश्चित पूर्ण होते. मात्र त्याची एक पद्धत आहे. जेव्हा तू इच्छा सांगते, तेव्हा दुसऱ्या हाताने त्याचा दुसरा कान हं. झाकायचा आहे आणि मग तू इच्छा तुझी बोलायची आहे. ओके. हं. घरामध्ये समृद्धी, सुखशांती टिकून राहण्यासाठी या श्रावणामध्ये आपण कोणता उपाय करावा? एक गव्हाची पोळी करायची आहे. त्याला तूप लावायचं आहे. शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि ती पोळी बैलाला नेऊन खाऊ घालायची आहे. अच्छा. आणि ती खाऊ घालत असताना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरात सगळ्यांना सुख, समाधान, शांतता लाभू देत. हं. आणि घरी यायचं आहे नमस्कार करून. श्रावण महिन्यात महादेवांचे दर्शन घेणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर या श्रावणात कोणती शिवक्षेत्रे आपण अवश्य भेट द्यावी? 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा जेवढे जमतील ते तुम्ही निश्चित करू शकता. आणि अजून एक आहे, की जिथे स्वयंभू शिवलिंग आहे, अशा ठिकाणी तुम्ही निश्चित भेट द्या आणि महादेवाचं दर्शन घ्या. तर मग श्रावणात फक्त महादेवांचे दर्शन घ्यावे की इतर देवांचेही दर्शन घ्यावे? श्रावणामध्ये फक्त महादेवांना जरी महत्त्व असलं, तर विष्णूची भक्ती जरी तू केलीस, तरीही महादेव तुला प्रसन्न होणार आहेत. हो. कारण विष्णू भक्ती महादेवही करतात.
हं. आणि विष्णू महादेवांची भक्ती करतात. अच्छा. हां, त्यामुळे काय आहे ना, की असं विशिष्ट देवताचं नाही करावं किंवा करावं हं, असं काही नाहीये. इव्हन शक्तीचं सुद्धा तू दर्शन घेणं, शक्ती म्हणजे काय? पार्वती आहे, सगळ्या देवी आहेत आपल्या, ठीक आहे. हं. ह्या कुणाचंही तू जर श्रावणात कुठल्याही देवतेचं केलं, तर त्याचं निश्चित फळ तुला पॉझिटिव्ह आणि खूप छान परिणामकारक राहतं. अच्छा. हां. तर मग कुलदेवताचे आणि ग्रामदेवताचे श्रावणात दर्शन घ्यावे का? निश्चित घ्यावे, कारण हा महिना अतिशय पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये दर्शन घेतलं, तर तुला निश्चित त्याची फलप्राप्ती 1000 पटींनी जास्त राहणार आहे. हं, हं. हं. बरं. आणि दोघांचंही दर्शन घेतलं, तर निश्चितच तुला त्याचा फायदा होतो. अच्छा. हं. तर मग मंदिरात फक्त दर्शन घ्यावे की जप, अभिषेक करावा? मंदिरामध्ये दोन्हीही गोष्टी तू करू शकतेस. काही वेळेला काय होतं ना बघ, नुसतं तू दर्शन घेऊनच तुला बाहेर बसावं लागतं, बाहेर पडावं लागतं. हो. ठीक आहे. तुला थांबूही देत नाही. मग हं. अशा वेळेस तू मंदिराच्या आवारात बसून, कारण एनर्जी सगळीकडे आहे हां शिवाची. हं. मंदिराच्या आवारात बसून जर तू मंत्रजप केला, तरीही तुला तेवढंच पुण्य लाभतं. असं काही नाही की गाभाऱ्यात बसूनच तुझं जप झाला पाहिजे किंवा बाकीच्या स्तोत्र पठण झालं पाहिजे. हं, हं. त्यामुळे आवारात बसून जरी तू केलं तरी ते तिथपर्यंत पोहोचतं. मंदिराच्या आवारात कुठेही बसून जरी तू महादेवांची मानस पूजा केली, तरीही तुला तेवढंच पुण्य लाभतं. जर एखाद्या व्यक्तीला संपूर्ण श्रावणात हं. फक्त एकच उपाय करायचा असेल, तर तो त्याने कोणता करावा? एक सर्वात उत्तम उपाय आहे, डाळिंबाचा रस आणि उसाचा रस हे दोन्ही एकत्र करायचं आहे हं. आणि त्याने अभिषेक शिवलिंगला घातला, तर निश्चित सुख, समाधान, लक्ष्मी प्राप्ती हे हं. एकत्रित तुम्ही साध्य करू शकता. थँक यू सो मच मॅडम. आज तुम्ही श्रावणामध्ये कोणते उपाय करावेत, पूजा कशी योग्य प्रकारे करावी, हे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू प्रिया. आजच्या उहापोहमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच आणखीन कोणत्या विषयावरती तुम्हाला उहापोह पाहायला आवडेल, हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा भाग तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उहापोहसोबत. तोपर्यंत धन्यवाद.